प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर आज आपण एक फार महत्त्वाचा फरक समजून घेणार आहोत। बऱ्याचदा आपल्याला ध्वजारोहण आणि ध्वज फडकावणे यातला फरकच माहित नसतो, किंबहुना कोणत्या दिवशी काय केलं जातं याबाबतही अनेकांना शंका असते। चला थोडक्यात समजून घेऊ। 15 ऑगस्ट म्हणजे स्वातंत्र्य दिनी आपण ध्वजारोहण करतो आणि 26 जानेवारी म्हणजेच प्रजासत्ताक दिनी ध्वज फडकावला जातो। यातला फरक समजून घेऊया। 15 ऑगस्टच्या दिवशी ब्रिटिशांचा युनियन जॅक खाली उतरवून भारताचा तिरंगा वरती चढवला होता। त्यानंतर 15 ऑगस्टला आपला राष्ट्रध्वज दोरीद्वारे खालून वर नेला गेला आणि त्यानंतर उघडून तिरंगा फडकावला गेला। याला ध्वजारोहण म्हणतात। 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनी राष्ट्रध्वज हा अगोदरच वर बांधलेला असतो, नंतर दोरीद्वारे उघडून फडकावला जातो। याला ध्वज फडकावणे म्हणतात। 15 ऑगस्टला देशाचे पंतप्रधान लाल किल्ल्यावरून ध्वजारोहण करतात, कारण 1947ला स्वातंत्र्य दिनी भारतीय संविधान लागू झाले नव्हते आणि राष्ट्रपती यांनी पदभार ग्रहण केला नव्हता। 15 ऑगस्टला कुठलीही परेड केली जात नाही, कोणत्याही व्यक्तींना प्रमुख पाहुणे म्हणून निमंत्रित केले जात नाही। तेच 26 जानेवारी या दिवशी भारतीय संविधान लागू झालं होतं, म्हणून या दिवशी राष्ट्रपती राजपथ येथे झेंडा फडकावतात। 26 जानेवारीच्या दिवशी विशेष परेडचे आयोजन केले जाते। इतर देशांचे राष्ट्राध्यक्ष अथवा राष्ट्रप्रमुखांना प्रमुख पाहुणे म्हणून निमंत्रित केले जातं।